नमस्कार. आज आपण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी असलेल्या 6 महत्त्वाच्या सरकारी योजनांबद्दल बोलणार आहोत. विशेषतः महाराष्ट्रात या योजनांचा काय परिणाम होतोय हे समजून घेऊया. आपण हा सगळा प्रवास कसा करणार आहोत तर बघा, आधी आपण थेट आर्थिक मदतीबद्दल बोलू, मग उद्योजकतेला कशी चालना मिळतेय ते पाहू, आणि त्यानंतर आरोग्य आणि रोजगाराच्या संधी, आणि हो, शेवटी या सगळ्याचा मिळून नेमका काय परिणाम होतो यावरही नजर टाकू. बरे, योजनांबद्दल तर आपण बोलणारच आहोत, पण त्याआधी एक मूळ प्रश्न: या सरकारी योजना खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम करतात म्हणजे नेमकं काय करतात? त्या फक्त पैसे देतात की त्याहून अधिक काहीतरी घडतं? चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. या योजना थेट आर्थिक मदत देण्यावर लक्ष केंद्रित करतात, म्हणजे कुटुंबाला आणि व्यक्तिगत सुरक्षेला एक स्थिर आधार देण्याचं काम करतात. आणि यातली पहिलीच योजना जी सध्या महाराष्ट्रात खूपच चर्चेत आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर या योजनेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय तर ते म्हणजे पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला थेट 1,500 रुपये जमा होणार. हो, दरमहा 1,500 रुपये. आणि हे फक्त पैसे नाहीत बरं का, यामागे एक मोठा विचार आहे. या पैशांमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळतं, आणि महत्त्वाचं म्हणजे कुटुंबातले निर्णय घेताना त्यांचा आवाज अधिक महत्त्वाचा ठरतो. आता पाहूया आणखी एक महत्त्वाची योजना जी एक प्रकारची सामाजिक सुरक्षा पुरवते. ती म्हणजे विधवा पेन्शन योजना. म्हणजे बघा, पतीच्या निधनानंतर ज्या महिला आर्थिक संकटात सापडतात त्यांना एक नियमित खात्रीशीर उत्पन्न मिळावं, जेणेकरून त्यांचं जीवनमान स्थिर राहावं. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण आर्थिक स्थिरतेबद्दल बोललो, पण आता पुढे जाऊया. नुसती स्थिरता नाही, तर स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी कसं होता येईल यासाठी सरकार कशी मदत करतंय ते पाहू. इथे आपल्याला 2 खूप पॉवरफुल योजना दिसतात. एक आहे स्वनिधी कर्ज योजना आणि दुसरी म्हणजे लखपती दीदी योजना. दोन्ही योजनांचा उद्देश एकच आहे: महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारं भांडवल पुरवणं. म्हणजे बघा, कमी व्याजदरात कर्ज मिळवून देणं, घरातून चालणाऱ्या लहान मोठ्या उद्योगांना पाठिंबा देणं, या सगळ्यामुळे काय होतं तर सावकारांकडून जास्त व्याजाने कर्ज घेण्याची गरज संपते. आणि लखपती दीदी नावाप्रमाणेच महिलांचं उत्पन्न वाढवून त्यांना खऱ्या अर्थाने सक्षम बनवण्याचं ध्येय यामागे आहे. बरं, आतापर्यंत आपण थेट पैसे आणि व्यवसायासाठी कर्जाबद्दल बोललो, पण सक्षमीकरण म्हणजे फक्त आर्थिक बाब नाही ना, नाही का? म्हणूनच आपला तिसरा भाग आरोग्य आणि रोजगाराच्या संधींवर लक्ष केंद्रित करतो. एक संपूर्ण विचार. यामध्ये पहिली योजना आहे जननी सुरक्षा योजना. ही केंद्र सरकारची योजना आहे आणि ती थेट आरोग्याशी, विशेषतः आई आणि बाळाच्या आरोग्याशी जोडलेली आहे. रुग्णालयात सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी आर्थिक मदत देऊन प्रोत्साहन देणं हा यामागचा उद्देश आहे. आणि ही मदत फक्त प्रसूतीच्या वेळेपुरती नाही, यात गर्भवती असतानाच्या मोफत आरोग्य तपासण्या, इतर गरजेच्या वैद्यकीय सुविधा या सगळ्याचा समावेश आहे, जेणेकरून आई आणि बाळ दोघेही सुरक्षित राहतील. आता एक वेगळ्या प्रकारची योजना पाहूया. ही थेट पैसे किंवा कर्ज देत नाही, तर एक नवा करिअरचा मार्गच तयार करून देते. ती आहे LIC विमा सखी योजना. विमा सखी कसं होता येतं तर बघा, याचे 3 सोपे टप्पे आहेत. पहिलं, तुम्हाला LIC एजंट बनण्यासाठी रीतसर ट्रेनिंग दिलं जातं. दुसरं, हे ट्रेनिंग सुरू असताना तुम्हाला आर्थिक मदतही मिळते. आणि तिसरं म्हणजे तुम्ही घर बसल्या विमा पॉलिसी विकून चांगलं उत्पन्न मिळवू शकता. किती छान आहे ना? तर आतापर्यंत आपण 6 वेगवेगळ्या योजना पाहिल्या. आता या सगळ्याला एकत्र जोडून पाहूया. या सगळ्याचा मिळून एक मोठं चित्र कसं तयार होतं ते समजून घेऊ. ह्या तक्त्यामध्ये सगळं काही एका नजरेत दिसतंय. माझी लाडकी बहीण योजनेची थेट आर्थिक मदत, विधवा पेन्शनची सुरक्षा, स्वनिधी आणि लखपती दीदी योजनामधून उद्योजकतेला चालना, जननी सुरक्षा योजनेतून आरोग्य आणि विमा सखी योजनेतून रोजगार. किती वेगवेगळे पैलू आहेत बघा. म्हणजे हे सुटे कार्यक्रम नाहीत, तर हे एक संपूर्ण धोरण आहे. महिलांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांच्या वेगवेगळ्या गरजा ओळखून तयार केलेले एक पॅकेज आहे, असं म्हणायला हरकत नाही. आणि या सगळ्यामागे अंतिम ध्येय काय आहे ते या एका वाक्यात अगदी छान मांडलंय. योग्य माहिती मिळाली आणि या योजनांचा लाभ घेतला
तर महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळू शकतं आणि समाजाच्या विकासातलं त्यांचं योगदानही वाढू शकतं. आणि शेवटी हाच प्रश्न उरतो की ह्या सगळ्या संधीसमोर असताना त्यांचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुढचं पाऊल नेमकं काय असायला हवं. या माहितीला कृतीत कसा आणता येईल हाच खरा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.